तो गाइस अभी हम आ गए सावरकर नाट्य डांस विद आई डांस परफॉर्मेंस देखने के लिए, ऑर्गेनाइज बाय कीवन सर फ्रॉम कीवन डांस एकेडमी। तो अब कितने का टाइम दिए थे हमको? 5 या 5:30। और हमारे साथ जुड़े हैं हमारे नमीर भाई। हो नमीर, नींद नहीं ली? जमनी नहीं ली? हाँ, नेता। तो स्वागत है आज के हमारे न्यू व्लॉग में, और हमारे चैनल का नाम है अली एंड साइको व्लॉग। अगर हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किए होंगे तो जल्दी से आके सब्सक्राइब करना और बेल आइकन को भी क्लिक करना, ताकि जब भी हम वीडियो पोस्ट करें सबसे पहले आप तक पहुंच जाए। तो चलो गाइस अभी अंदर जाते हैं और देखते हैं कि आज कौन कौन से परफॉर्मेंस होने वाले हैं विद डांस विद आई। अंदर जाने से पहले आपको सावरकर नाट्य का एग्जैक्ट लोकेशन बताता हूँ। वैसे रत्नागिरी वाले को तो पता ही होगा कि लोकेशन क्या है वो, लेकिन रत्नागिरी के बाहर के जो लोग हैं, जो भी हमारे सब्सक्राइबर है, जो हमारे व्लॉग देखते हैं, उनको नहीं पता होगा। तो ये है सावरकर नाट्यगृह, और सामने जो आपको रोड जाता है वो नाचने रोड है, उसी के ही बाजू में है। और आप ये रोड से भी आ सकते हो, ये हॉल में ये रोड जाता है मारुति मंदिर। तो ये रहा सावरकर नाट्यगृह, जहाँ गैदरिंग वगैरह होती है। और यहाँ मेरी वाइफ मेरी इंतज़ार कर रही है। चलो गाइस अभी अंदर जाके आपको बताता हूँ कौन कौन से परफॉर्मेंस होने वाले हैं। और ये हॉल में मैजिक शो भी होने वाला है। आप देख सकते हो कि यहाँ पोस्टर भी लगाया हुआ है विद डेट एंड टाइम। तो आप ये हॉल में ज़रूर विजिट करना अगर आपको मैजिक शो देखना होगा तो। तो गाइस फाइनली अभी हम एंट्री कर रहे हैं हॉल के अंदर। और वैसे मैं तो फर्स्ट टाइम आ रहा हूँ। हाँ तो चलो अभी अंदर चलते हैं। पूल नहीं तो धकली होती अगर तुम रहती मेरी जगह। तो हॉल तो बहुत ही बड़ा है। अब आप देख सकते हो कि अभी अभी यहाँ पब्लिक आना चालू हो रही है। और वैसे हमको शूट करना था इसलिए हम जल्दी आ गए। और आप देख सकते हो कि ये हॉल की सीटिंग अरेंजमेंट कितनी अच्छी तरह से की गई है। और स्टेज पे डांस परफॉर्मेंस स्टार्ट होने से पहले यहाँ थोड़ी बहुत प्रैक्टिस भी चल रही है, जो कि बहुत ज़रूरी है। और आप देख सकते हो ये हॉल का व्यू, बहुत ही बड़ा हॉल है ये। और ये हॉल की एटमॉस्फेयर की बात करूँ तो एटमॉस्फेयर तो कूलिंग वाला है, क्योंकि हॉल विथ एसी है तो कूलिंग तो होगी ही। और हमारे साथ जुड़े हैं अली भाई, जो है 5 नादा के डैड। और ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय मराठी माणूस and स्वानंद ज्वेलर with cash prize and trophies for all participants. आणि रोहिता वीरकर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आपल्या कार्यक्रमाला डान्स विथ आई या कार्यक्रमाला यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली आहे. मी त्यांचं स्वागत करतो. शौर्य हा ही आमची टीम सगळी जी आहे ती मुलांची आहे. आमच्या मुली जेवढ्या आहेत 11वी 12वीच्या टीम आहे. हा शौर्य तुम्ही नटराजाला तुम्ही हार घालायचा आहे. नटराजाला राधा राधा राजू होती तुम्ही हार घाला. हार मी सौ रोहित वीरकर यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. हा या सगळ्यांनी सूरज सर या सर तुम्ही मागे कुठे राहता यार इथे. अरे सर आप उधर रहे. आजा आजा ऊपर आजा सर. सर जल्दी. राजापूर सर मॅडम
या जरा वरती या, लगेच या या या, लगेच या, लगेच या, लगेच या. नारळ फोडायला आपल्याला पाहिजे. या या. कुठे ना कुठेतरी एक गोष्ट राहून जाते, ती सगळ्यात महत्वाची. लाईटचा थोडा प्रॉब्लेम झाला, बरोबर आहे, ते कळलं, तू नारळ दिला नाहीस म्हणून. गणपती बाप्पा. थँक्यू थँक्यू. सावंत जोरदार टाळा, तिच्याबद्दलची माहिती दे, पण पहिला आधी डान्स बघा, म्हणजे परीक्षा काय असतील ते कळतील. रेडी, टाळ्या होऊन द्या. जे तिने डान्स केला होता तो कोरिओग्राफर मीच केला होता, आणि तेव्हा एक्सप्रेशन आणि तिचा डान्स बघितल्यानंतर ती थांबली नव्हती. बऱ्याच ठिकाणी एक नंबर, बऱ्याच ठिकाणी शोज वगैरे आमचे चालले होते, आणि तिची छोटी बहिणी श्रेया आमच्या बरोबर ती येत होती. आणि आत्ता ती डान्स आहे, ती टच मध्ये आहे, म्हणूनच मी परीक्षक म्हणून बोलवलंय. तर डान्स तुम्हाला कळलं असेल, परीक्षक का ठेवलं असेल, की एक आपण बऱ्याच जणांना इंट्रोड्यूस करतो, बाहेरचे आणतो, इकडचे आणतो, तिकडचे आणतो, पण असे जे कलाकार आहेत काही गोष्टी की ज्यांना खरंच डान्स माहिती आहे, मग त्यांना इंट्रोड्यूस का करू नको. की किंग्स युनायटेड म्हणून जी भारतातील नव्हे जगातील एक नंबर 1 डान्स अकॅडमी आहे, ज्यांच्याकडून म्हणजे किंग्स युनायटेड अशीच हे आहे की ABCD पिक्चर रेमू सर यांनी केला होता, त्यांच्याकडून ABCD 2 हा चित्रपट त्यांच्याकडून केला होता. असे त्यांच्याकडे हा डिप्लोमा केलाय. आणि IDLs म्हणून एक संस्था आहे, तुम्ही यूट्यूबला चेक करू शकता. तर त्या IDLsच्या टीमकडून त्यांनी कोरिओग्राफीचं शिक्षण घेतलेलं आहे, आणि सध्या तो काय करतो ते पण तुम्हाला कळेल. येतोय माझा दुसरा स्टुडंट ऋत्विक सावंत, जोरदार टाळ्या. हमको मिली है आज ये दुनिया नसीब से, जी भर के दे गई मुझे हमको करीब से, फिर आपके नसीब में ये बात हो न हो, शायद इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जाए आज माझ्या बरोबर ती खूप बरं वाटतंय, कारण याच्या बाबांनी मला पहिल्यापासून साथ दिली. जेव्हापासून हा आलाय ना, त्याचे बाबा माझ्याबरोबर ती कायम अगदी मोठ्या भावासारखे राहिलेले आहेत, आणि आज ते आमच्या नाही आहेत. म्हणजे आज तरी मला एक विद्यार्थी माझा काय असतो तो कळतंय. त्याचे बाबा गेले त्या तरी पण तो स्टेजवरती आहे. जेव्हा माझे बाबा गेले, माझे वडील गेले, त्यावेळेला मी त्यांची चितेला अग्नी दिला आणि लगेच स्टेजवरती गेलो होतो, आणि सलग महिनाभर कार्यक्रम केले होते. कारण आमच्या कलाकारांचं आयुष्य असंच आहे की कुठलंही दुःख असू दे ते बाजूला ठेवायचं आणि समोरच्या प्रेक्षकांसाठी जगायचं. आज माझ्या मुलाने पण तेच करून दाखवलं. जोरदार टाळ्या सुद्धा, कारण मला पण थोडंसं तो, आणि त्याला माहिती आहे, त्याला सांगायची गरज नाही. त्याचे बाबा गेले तरी पण हा बाबा जिवंत आहे सगळ्या गोष्टीला हे करायला, त्याला माहिती आहे. त्यामुळे तो फक्त माझ्या, आणि हा एकमेव मुलगा आहे. हा याचा प्रवास म्हणजे मोर्चा गाणं आलं होतं, अगदीच एवढं पोरगं एवढंच अगदी माझ्या कमरेला लागत होतं. हा एवढा बसून तो माझ्याकडे पहिलीत होतास ना तेव्हा, LKG
मलाच आठवत नाही, LKG ला होता माझ्याकडे आणि मोजा मोजा गाणं बसवलं होतं. तेव्हा रत्नागिरीतला पहिला मुलगा होता, मी गॅरंटी देऊन सांगतो, हेडस्टँड येणे रत्नागिरीत केलं होतं. हेडस्टँड मला पण माहिती नव्हतं. डोक्यावरती स्टोन वगैरे केवढे केलेत आणि त्याच्यानंतर आज 24 वर्ष रत्नागिरीत मला डान्स अकॅडमी सुरू करून झाली. आज कंटिन्यू माझ्या बरोबर ते क्या बात है. इथे या डान्समध्ये आई जेवढी एनर्जेटिक आहे तर आम्हाला थोडा अंदाज आला की आईने किती तयारी करून घेतली आहे ती. खूप छान, खूप छान. अगदी पेहराव एकदम छान आहे, साजेचा आहे, त्याचप्रमाणे स्टेप्स पण एकदम छान आहेत. एनर्जी लेवल खूप छान आहे. अजून असती तर अजून मजा आली असती, बट छान, ओव्हरऑल मस्त. थँक्यू थँक्यू मॅडम. चुकलेलं आहे. हा, 2001. तुला नक्की प्रश्न काय कळला होता ग? नक्की प्रश्न काय काय माझ्या लग्नाची तारीख किंवा सायकल सांग होतं वाटतं. Thank you.
वा हे ना घेऊन डान्स करणं बॅलन्सिंग करणं साधी गोष्ट नाहीये. मी पण हे केलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस करायचो मी कोरिओग्राफी करायचं त्यावेळेला घेतलेलं आहे. आणि यांनी तर 2 घेतले मी 5-5 घेतलेले. आणि जेव्हा इथे आपण ते ही बघा ते रखते हथेली ना तूने कुछ खाया देर से क्यों आई कोई ना पूछे हीरा कहा कभी रानी ना कहा मुझे क्यों ऐसे मारा था तेरी नजर से मुझे देखे ना जहाँ दुनिया को डांटेगी ना तेरी नजर से मुझे देखे ना जहाँ दुनिया को डांटेगी ना मुझको शिकायत करनी है सबकी मुझको सतानी है अब तो छुपा दे पास बुला ले मन है अकेला यहाँ साथ मिलकर इस सबका सामना करेंगे. तुम जैसे हो वैसे ही रहो. धीरे धीरे लोग भी समझेंगे और मैं हमेशा तुम्हारे साथ हूँ. या रिलॅक्स दे ओझं मला दे. माझ्या डान्स अकॅडमीचं नाव दीक्षा डान्स अकॅडमी आपल्या मारुती आळीतच आहे. थँक्यू बेटा थँक्यू. अनिकेत पाष्टे आलेले असतील. विश्वराजांना विनंती करेल डान्स अकॅडमीचं नाव आणि ॲड्रेस. रत्नागिरी डान्स अँड फिटनेस स्टुडिओ. माझा स्टुडिओ शिवाजीनगर वाईनगंकर हॉटेल त्याच्यावरती 2nd फ्लोअरला आहे. एकदा नक्की व्हिजिट करा. नक्की आवडेल स्टुडिओ. नक्की मित्र नक्की. थँक्यू 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 थँक्यू. जोरदार टाळ्या म्हणते. माँ ये देखो मैंने क्या लाया. ये कहाँ से लाया? मैंने तो अंकल से नहीं इंस्ट्रूमेंट में लाया माँ. बेटी भगवान कभी खरीदे नहीं जाते. उनकी पूजा पैसों से नहीं प्यार और मन से की जाती है. मैं तो नहीं हूँ इंसानों में बिकता हूँ मैं तो इन दुकानों में. मैं तो नहीं हूँ इंसानों में बिकता हूँ मैं तो इन दुकानों में. दुनिया बनाई मैंने हाथों से मिट्टी से नहीं जज्बातों से. गिर रहा हूँ ढूंढता मेरे निशान. मैं कहाँ मेरे निशान. मैं कहाँ मेरे निशान. नाही बाळा थांबू नकोस. तुझ्यात माझी ताकद आहे. पडलीस तरी उठ थकलीस तरी चालत राहा. कारण तू माझं स्वप्न आहेस. आता थांबायचं नाही. तुझीच बोली तुझीच गाठ तुझ्या शाळा
नाही राहिलं. असं ही पण माझी स्टुडंट आहे आणि छोटी फ्रेंड आताची परीक्षिका आहे ती, आणि हिची स्वतःची डान्स अकॅडमी आहे. स्वतः चांगले शोज, भरपूर शोज करते आणि उत्तम लावणी करते बरं का. श्रेयासाठी जोरदार टाळ्या. हे जेव्हा लहानपणी यायचं ना तेव्हा डान्समध्ये गंध फार कमी असायचा. ही भक्ती जेव्हा यायची ना तेव्हा ही ना नुसतीशी आम्हाला चिडचिड आहे. पण आत्ता बघितलं तर आपली श्रेया किती मोठी झाली आणि सुंदर डान्स करते. मी तिला विनंती करेन तिच्या डान्स अकॅडमीचं नाव आणि कुठे आहे ते सगळं सांगावं. नमस्कार, माझं नाव श्रेया सुशील सावंत आणि माझ्या डान्स अकॅडमीचं नाव नचमनिया डान्स अकॅडमी आहे आणि ती साळवी स्टॉप मंगल हॉस्पिटलच्या बाजूला आहे. सो थँक्यू. असो, माझ्या डान्स अकॅडमीचा पत्ता मजगाव रोड येथे आहे. सांगायला पाहिजे नाही, मी असं काही नाहीये. आता माझा मुलगा शौर्य आता म्हणजे झुंबाचे क्लास घेतोय आणि नवीन डान्सच्या स्टाईल्स आहेत ते घेतोय. मी बॉलिवूड डान्स घेतो. ज्यांना इकडे यायचं त्यांनी इकडे या, ज्यांना तिकडे जायचं इकडे जायचं, कुठे जाऊ शकता. फक्त डान्सवर प्रेम करा. आपल्यावर पाहून ना एक आठवण एकचा भाऊ माझ्या ग्रुपमध्ये होता. म्हणजे त्यावेळेला असं पूर्ण पळायची घडली की डान्सला कधीच आले नाही. आमच्या ग्रुपमध्ये फक्त भाऊ करायचा 1 2 3 नंबर आणि बाकीचे उत्तेजन वगैरे आपण नाही. 1 2 3 1 2 3 नंबर आहेतच. प्रत्येकाला पार्टिसिपेंटला ट्रॉफी आहे याची नोंद घ्या. यानंतर मी 7 शेख याला विनंती करतो एक शो परफॉर्म करण्यासाठी. तोपर्यंत रिझल्ट जाहीर होतो. 7 शेख डान्स स्टुडिओ चिपळूण यांच्याकडून एक स्पेशल परफॉर्म आपल्यासाठी. बक्षिसाबरोबर
शॉपिंग कार्निवल आपण या स्थानिक महिला किंवा बचत गट वगैरे त्यांच्यासाठी आपण हा एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत. दर्जेदार व्यासपीठ. त्यांनी इथे स्टॉल घ्यावेत आणि आम्हालाही सहकार्य करावे. इनरव्हील क्लब हे सामाजिक हा कार्यक्रम आपण ह्या सामाजिक ह्याच्यासाठीच कार्यक्रम करतोय. इनरव्हील क्लब तर्फे सामाजिक उपक्रम वेगवेगळे आपण राबवतोय. त्या महिलांचं सक्षमीकरण किंवा आपण गावात जाऊन आरोग्य शिबिरं वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम घेतो. यातून मिळणारा जो निधी आहे तो फक्त आणि फक्त सामाजिक कार्यासाठीच आपण वापरणार आहोत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जे कोणी घरातून व्यवसाय करतात त्यांनी आपले स्टॉल घ्यावेत आणि आम्हाला स्पॉन्सर्सही हवेत आहेत. कारण बरेचसे रत्नागिरीतले कार्यक्रम किंवा काय असतील काही गोष्टी असतील त्या लगेच आपल्याला कळतील या युट्यूबद्वारे. मी शौर्याला विनंती करतो की त्यांचं आभार त्यांनी व्यक्त करायचं आहे. अरे दरवेळेस साहेब चॅनलचं नाव सांगा. नमस्कार. ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव आली दर्वे आहे आणि माझ्या मुलीचं चॅनल आहे आणि मी व्हिडिओ शूट करतो. तिचं नाव फयोना दर्वे आहे आणि रत्नागिरी जितके पण काय लोकार्पण वगैरे होतात उदय सामंत साहेब वगैरे करतात ते लोकार्पण त्यांचं आम्ही सगळं कव्हर केलेलं आहे. मोस्टली एक्झिबिशन्समध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे. जसं आता मॅडम बोलले उत्तरायणचं गेल्या वर्षी झाला प्रोग्राम त्याचा पण आम्ही 1 तासाचा व्हिडिओ शूट केलेला आहे. तो यूट्यूब चॅनलवर आहे. कदाचित मॅडमनी ओळखलं असेल मला. तर तो उत्तरायणचा कम्प्लीट इव्हेंट आम्ही शूट केलेला आहे आणि मोस्टली जितके पण काही इव्हेंट्स होतात ते आम्ही कव्हर करतो. काही रिझनमुळे ती येऊ शकली नाही माझी मुलगी पण ऑन बिहाफ ऑफ हर मी किरण सरांना पण थँक्यू बोलतो. थँक्यू व्हेरी मच किरण सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूपच छान. कारण मला अशी मदत करणारे लोक मला कायम भेटावेत अशी इच्छा. यस. मी आता रिझल्ट सर किती वेळ लागेल? 5 मिनिटं. ओके एक डान्स बघूया. आता कुठेतरी त्रिकूट हे आता आले. ध्रुवेश ध्रुवेश त्यानंतर शौर्य आणि अथर्व हे तिघं त्रिकूट डान्स अकॅडमीचे आहेत. आता कॉलेजच्या बऱ्याचशा ताणतणावातून डान्स क्लासला यायला जमत नाही पण आज कार्यक्रमानिमित्त आले खूप बरं वाटलं. जुन्या आठवणी जागृत झाल्या. काही जणांना विचार करतात ठेवू की नको पण हे असे काही व्यक्ती आहेत अलीची मिसेस दरवेळी सर अजून बरेचसे असेल न करता स्क्रीनशॉट करून लगेच फोटो ठेवतात लगेच स्टेटस ठेवतात. काय नाही अली भाई ये होतं अली ये मला ते त्या 2 मिनिटं आपल्याकडे कमी आहे. वहिनी आलेली आहे खूप बरं वाटलं. वहिनी हात उभं करा. आणि माझा मोठा भाऊ पण आलाय मस्त कारण बऱ्याच वर्षानंतर ते आले आणि गावाला खूप बरं आणि अरे असा फोटो काढला. काय करायचं त्याचं रोहित मॅडम या इथे पुलिसमोर या बाळाला घ्या. लहान बाळांची स्पर्धा आपण घेणार होतो जानेवारी 2 स्पर्धा आणि ढोकळावर धावण्याची स्पर्धा आणि माझा रेकॉर्ड करायचं माझं प्लॅनिंग आहे. तब्बल 1000 मुलांना एका तोळाला रांगण्याची स्पर्धा घ्यायची. मला मदत हवी. आपल्या आजूबाजूला जर कुठे लहान बाळं असतील ढोकळावर धावण्याची 6 महिने ते 14 महिने आता इंस्टाग्राम परत मिळते की मला माहिती नाही. नवीन सुरुवात करू पण बरेच रत्नागिरी मला सपोर्ट करतील. हे तर आहे किती महिन्याचा आहे ढोकळावर जातो पण चालेल.
तेव्हा आपण जानेवारीमध्ये झाले काय हरकत नाही, तेव्हा आपण स्पर्धेत भाग घेऊ. तर आता रिझल्ट जाहीर आणखी मिसेस श्रावण मेनन चिपळूण हे पण घेणार आहोत. काय बोलू नका, आम्हाला फक्त पोल्ट्री देणारे हवेत. मी देण्याची विनंती करतो. माझे पाठिंबा असलेले आणि दररोज मला पहिले तर सगळेच परफॉर्मन्सेस खूपच डिफिकल्ट गेलं की नक्की कसं किती मार्क्स द्यायचे, कारण सगळेच एवढे कमाल परफॉर्मन्सेस होते की त्यांच्या अगदी सगळ्या मदर्सचं पण म्हणायला गेलं तर त्यांच्या प्रत्येकीचं प्रोफेशन वेगळं आहे, त्यांचं घरची कामं सगळं ॲडजस्ट करून मुलांसोबत हे सगळं कोरिओग्राफ करून त्यांची प्रॅक्टिस घेणं क्रायटेरिया घेतले होते जजिंग करण्यासाठी. माझे 50 गुण आणि ऋत्विकचे 50 गुण असे टोटल मिळून 100 गुण असं दिले टोटल. त्यापैकी तृतीय क्रमांकाला जे मार्क्स आहेत ते 80.5, 100पैकी 80.5, म्हणजे पॉईंटने पण आम्हाला इतका विचार करायला लागला. तर कॉम्पिटिशन इतकी छान होती आणि टफ होती असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सो तृतीय क्रमांक 80.5 ज्यांना मिळाला आहे त्यांचं नाव आहे प्रियांका कांबळे आणि नायशा कांबळे. जर बाजूला होतो 2 मिनिटं बाजूला. यांना वोटिंग कोण करतोय? एकानेच करायचं, एकानेच. यांना या पुढे थोडं पुढे यांना वोटिंग एकानेच करा, लगेच हात वरती करा. त्यांच्या ओळखीच्यानी नाही, तुमच्यापैकी करा ना रे, चिपळूण करेल. हा अजय तुम्ही आपलं का? हा ओके दादा तू हात वरती नाही करा, कुणी हात वरती करा, एकाला कोणती करा. चला मी करतो, तुम्हाला बक्षीस मला द्यायचं. ये लवकर ये पुढे. 1 नंबर मी बोललो ना मगाशी, त्यांना पण बक्षीस देणार. जबाबदारी आम्ही घेतलेली आहे कुठल्याही कार्यक्रमाची. एक आनंद द्यायचा म्हणून टायटल ठेवलंय, म्हणजे टॅगलाईन ठेवलंय, स्वप्न तुमचं जबाबदारी आमची. स्पॉन्सर बाय स्वानंद ज्वेलर्स, स्वानंद रेव्होल्युशन ज्वेलरी आणि ट्रॉफी स्पॉन्सर आहे मराठी माणूस. प्रथम विजेता रोख रुपये 7,000 रुपये आणि ट्रॉफी